नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. येत्या 29 तारखेला बुधवारी आलेली आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या शुभ दिवशी नारळाचा हा अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय लग्नातील अडचण, विवाह योग जुळून न येणे किंवा लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी मानला जातो. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु बृहस्पतीचा दिवस. गुरु बिघडला की सगळे काम अडतात. नारळावर गुरुदेव आणि माता लक्ष्मी दोघांचाही कृपा असते. बुधवारी गुरुपौर्णिमा आल्याने विष्णू आणि दत्त स्वामी तिघांचा आशीर्वाद एकत्र मिळेल. म्हणून या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला नारळाचा हा प्रभावी उपाय करायचा, ज्यामुळे मुलांच्या कुंडलीत किती भयंकर दोष असतील तर ते दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. मंडळी, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळेल. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा. मंडळी, आजकाल सगळ्या घरात एकच प्रॉब्लेम आहे, मुलांचं लग्न जमत नाही. मुलगा कमवता आहे, दिसायला चांगला आहे, मुलगी शिकलेली आहे, सुंदर आहे, तरी रिश्ते येत नाहीत आणि परत जातात. बोलणी होता होता मोडतात. पत्रिका बघितली तर कळतं शुक्र ग्रह खराब आहे किंवा विलंब दोष आहे. आई वडिलांची झोप उडाली आहे. पण घाबरू नका, आज मी तुम्हाला एकदम साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. तर एक नारळ आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे. मंडळी, आपल्याला या उपायासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते देखील आपण थोडक्यात पाहूया. तर आपल्याला एक नारळ लागणार आहे, जो किराणा शॉपमध्ये असतो तो शेंडीवाला नारळ असतो. पाण्याने भरलेला तो नारळ आणायचा आहे. 1 मीटर पिवळे कापड आणायचे आहे आणि पिवळा धागा ज्याला आपण कलावा म्हणतो तो लागणार आहे. हळद कुंकू लागणार आहे, अक्षता लागणार आहे आणि 1 रुपयाचं नाणं लागणार आहे. बस एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर आता तुम्हाला प्रश्न पडेल, हा उपाय कोणी करावा? तर हा उपाय शक्यतो मुलगा किंवा मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु आजकाल आपण पाहत असतो मुलांना इतका वेळ नसतो, तर मग घरातील कोणत्याही सदस्याने मुलांच्या लग्नासाठी हा उपाय करावा. मुलाच्या आई असेल तर आईने करावा, बहिणीने करावा, मुलाचे वडील असेल, भाऊ असेल, कोणीही हा उपाय मुलांसाठी करू शकता. मुलाची आई हा उपाय मुलासाठी करणार असेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे, अंघोळ वगैरे करून घ्यायचे आहे. या दिवशी शक्य असेल तर पिवळे किंवा शुभ्र कपडे घालायचे आहेत. नंतर आपल्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, श्री हरी विष्णू माता लक्ष्मी आहे, तर प्रथम तुम्हाला तिथे एक तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. आपण आपल्या देवघरामधील देवी देवतांची विधिवत पूजा वगैरे करायची आहे. त्यांना पिवळी फुले, पिवळी मिठाई आहे तर ती अर्पण करायची आहे. त्याच्यानंतर जो नारळ आहे तर तो नारळ त्याच्यावरती थोडंसं गंगाजल शिंपडायचं आहे आणि तुम्हाला थोडंसं हळद आणि कुंकू मिक्स करायचं आहे आणि त्या नारळावरती एक स्वस्तिक चिन्ह काढून घ्यायचं आहे. व्यवस्थितपणे स्वस्तिक चिन्ह काढायचे, मध्ये 4 डॉट द्यायचे आहेत. आणि मग जो नारळ आहे तर तो तुम्हाला जो पिवळा कापड आहे तर त्याच्यावरती हा नारळ ठेवायचा आहे. मग त्याच्यानंतर आईने काय करायचं आहे की हा नारळ आहे तर तो नारळ तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि संकल्प करायचा आहे की मी माझ्या मुलाच्या लग्नासाठी ही सेवा करत आहे किंवा हा उपाय करत आहे. तर माझ्या मुलांच्या कुंडलीत जे काही दोष असतील तर ते दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांना, श्री गुरुदेव दत्तांना, श्री हरिविष्णू माता लक्ष्मीला, आपल्या कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे. तसेच जे हळकुंड आपण घेतलेला आहे तर तो देखील हळकुंड आपल्या हातामध्ये घेऊन अशाच प्रकारे प्रार्थना करायची. नंतर जो नारळ आणि हळकुंड 1 रुपयाचा शिक्का जो पिवळा कापड आहे त्याच्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. तसेच धूप दीप दाखवायचा आहे आणि मग तुम्हाला तो नारळ आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला हा जो नारळ आहे तर तो तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि श्री गुरुदेवांचे, भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे, श्री गुरुदेव दत्त आणि आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण तुम्हाला करायचं आहे आणि हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. आणि मग तुम्हाला गुरुग्रहाचा मंत्र आहे, ओम ग्राम ग्रीम ग्रो सह गुरुवे नम. हा मंत्र जाप तुम्हाला 108 वेळा करायचा आहे. जर शक्य नसेल तरच मग तुम्ही 21 वेळा म्हटलं तरी देखील चालेल, परंतु तुम्हाला 108 वेळा हा मंत्र जाप करायचा आहे. नंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र बोलायचा आहे, ओम श्री स्वामी समर्थ आहे, ओम श्री स्वामी समर्थ आहे. हा मंत्र जाप तुम्हाला 1 माळी जप करायचा आहे किंवा 11 माळी जप तुम्हाला करायचा आहे. त्याचा भाग आहे, तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही जप करू शकता.
शक्य असल्यास त्या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पाठ करायचं आहे किंवा तुम्ही ऐकायचं आहे. मोबाईलवरती लावून दिलं तरी देखील, श्रवण केलं तरी देखील चालेल. लग्नात येणाऱ्या अडचणी बऱ्याचदा गुरु ग्रह म्हणजे बृहस्पती ग्रह कमजोर असल्यामुळे येत असतात आणि म्हणूनच आपण हा जर मंत्र जाप केला तर मुलांच्या कुंडलीतील गुरुग्रह हा स्ट्रॉंग होईल आणि लग्नातील अडथळे दूर होतात. हे मंत्र जप झाल्यानंतर तुम्हाला बोलायचं आहे की हे श्री गुरुदेव दत्ता, हे श्री स्वामी समर्थ महाराज, हे कुलदेवता, माझ्या मुलीच्या विवाहातील येणारे सर्व अडथळे, दोष आणि उशीर दूर होऊ दे. आम्हाला योग्य, गुणी आणि सुसंस्कृत जीवनसाथी मिळू दे. म्हणजे माझ्या मुलांना जीवनसाथी मिळू दे असं तुम्हाला बोलायचं आहे. हा उपाय मी पूर्ण श्रद्धेने करत आहे. माझ्या प्रार्थनेचा स्वीकार करा आणि माझ्या मुलांच्या कुंडलीतील जे दोष आहेत तर ते दूर होऊन त्यांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं आईने बोलायचं आहे. मग त्याच्यानंतर ही पूजा जर तुम्ही सकाळी केली असेल तर पूर्ण दिवस तो नारळ आहे तर तो तुमच्या देवघरासमोरच ठेवायचा आहे. आणि संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे की अर्धा डझन केळी घ्यायची आहेत आणि जो नारळ आपण पिवळ्या कापडमध्ये बांधून घेतलेला आहे तो नारळ घ्यायचा आहे. आपल्याला श्री विष्णूंच्या मंदिरामध्ये जायचं आहे. जर तुमच्या जवळपास कुठे श्री विष्णूंचं मंदिर नसेल तर मग तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे किंवा श्री गुरुदेव दत्तांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. देवाच्या चरणी तो नारळ आहे आणि जी केळी आहेत तर ती अर्पण करायची आहे. देवाला साष्टांग नमस्कार घालायचा आहे आणि पुन्हा एकदा मनात तीच प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या लग्नात जे काही विघ्न येत आहेत, कुंडलीत काही दोष आहेत ते दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं बोलायचं आहे. समजा काही कारणास्तव तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल किंवा तुमच्या जवळपास कुठे मंदिर नसेल तर मग तुम्ही हा नारळ वाहत्या पाण्यामध्ये, नदी किंवा तलावामध्ये श्रद्धेने प्रवाहित करायचा. मंडळी, नारळावर असणारे 3 डोळे ब्रह्मा, विष्णू, महेश, शिव यांचे प्रतीक आहेत. पूजा किंवा विधी दरम्यान नारळ पाण्यामध्ये विसर्जन करणे म्हणजे मानवाच्या आतील अहंकार आणि क्रोध नष्ट करून देवापुढे लीन होण्याचे प्रतीक आहे. तसेच नारळ बाहेरून कठीण असला तरी आतून अतिशय मऊ आणि गोड पाणी देणारा असतो. माणसानेही बाहेरून कणखर आणि आतून मन मिळावू व दयाळू असणे हा संदेश नारळ देत असतो. नारळ हे समृद्धी, मांगल्य, आरोग्य आणि पवित्रतेचे अद्वितीय प्रतीक आहे. तसेच बघा, गुरुपौर्णिमेचा दिवस हा गुरूंच्या आणि देवतेच्या आशीर्वादाने आयुष्यातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. आणि म्हणून मुलांच्या लग्नात सतत अडचणी येत असतील तर त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही जे नियम आहेत तर त्या नियमाचं पालन करावे. लग्नातील अडचणी आहेत, कुंडलीमध्ये काही दोष आहेत तर ते दूर होण्यास मदत होणार आहे. तर मुलांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान उरकून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. पिवळा रंग हा गुरुग्रहाचा आणि भगवान विष्णूंचा प्रिय रंग मानला जातो. तसेच मुलांनी भगवान विष्णूंना जो आपण हळदीचा टिळा लावत असतो तो टिळा आपल्या कपाळी लावायचा आहे. तसेच आपल्या कंठाला देखील तोच टिळा लावायचा आहे, नाभीला तोच टिळा लावायचा आहे. तसेच सकाळी केळीच्या किंवा पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून हळद कुंकू वाहावे. झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घालावे आणि लग्नातील अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्रजाप तुम्हाला 11 वेळा बोलायचा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही गरीबाला किंवा ब्राह्मणाला पिवळी डाळ, चणा डाळ, हळद, केळी, पिवळे वस्त्र किंवा गुळ दान करावे. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही यातील कोणतीही एखादी वस्तू ही दान करायची आहे, ज्यामुळे कुंडलीमधील जे दोष आहेत तर ते दूर होण्यास मदत होत असते आणि मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरत असतं. म्हणजेच 11 दिवसामध्ये मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग निर्माण होतात. तसेच पहा, जेव्हा तुम्ही अर्धा डझन केळी आणि जो नारळ आहे तर तो तुम्ही श्री गुरुदेव दत्तांच्या मंदिरामध्ये किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये अर्पण कराल त्यावेळेस तुम्हाला तिथून सरळ यायचं आहे. आपली मनोकामना, इच्छा बोलायची आहे आणि पाठीमागे न पाहता तुम्हाला सरळ घरी यायचं आहे. जर समजा काही कारणास्तव तुमच्या जवळपास कुठे श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर नसेल किंवा श्री गुरुदेव दत्तांचं मंदिर नसेल तर मग तुम्ही हा नारळ आहे तर तो वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे. तर कोणताही उपाय करत असताना पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असायला हवे. पूर्ण मनापासून, पूर्ण श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर त्याचं 100 पट फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. मनामध्ये जर तुमच्या किंतु परंतु आला तर कोणताही उपाय हा यशस्वी होत नसतो.
तर मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर इतर तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील, ज्यांचं लग्न ठरत नसेल तर अशा मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. याचंही पुण्यफल तुम्हाला प्राप्त होईल. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी मेघना ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.